पर्यंत फलंदाज बाद होण्याचा क्रम जर पाहिला तर 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले गेले एसएस रियल टायगर्स सरपाडा संघाचे। थोडासा सन्नाटा पसरलाय सरपाडाच्या स्टँड मध्ये। यावेळेला ऑन साइडला बॉडमॅनचा उपयोग करत असताना मात्र त्या ठिकाणी आपण पाहत आहेत सुंदर मित पाटील कोणती चुकी करणार नाहीये। 7वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला तू चल में आया अशी स्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते। कोणी फलंदाज तग लावून राहत नाही आणि त्याचा नतीजा मात्र प्रतिस्पर्धी संघाला यावेळेला जरूर आपण पाहत आहेत लाभदायक ठरतोय। फलंदाज बाद। थँक्यू डिझो, थँक्यू, वेलकम बॅक। यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट होत नाहीये। एसएस रियल टायगर्स सरपाडा संघाचा पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने आपण पाहत आहेत खूप मजबूत पकड निर्माण करावी लागते। प्रवीण सारखा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडलाच थांबलाय अजून, तर यावेळेला क्रॉस बॅटचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला गेला होता। पहा सेन्सिबल क्रिकेट जेव्हा खेळलं जातं, जेव्हा आपला पार्टनर चांगला फलंदाज आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राइक एंडकडे आणणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते। परंतु इथे जर तरला थारा नाहीये, अगर मगरला थारा नाही आणि तन्मयचं यावेळेला कौतुक करेन। सुंदर गोलंदाजी यावेळेला मात्र पुन्हा एकदा तू चल में आया। दर्शन मॅन फ्रॉम घाटी कोणतीही चुकी करणार नाहीये। फलंदाज त्या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतेल का साईडला आपण पाहत आहे ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात संघ या ठिकाणी डळमळीत होताना पाहायला मिळतोय। म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे। वादळाचं काय ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे। तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता आलं पाहिजे। जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर उभं राहतील धावा ऑटोमॅटिकली मात्र येताना पाहायला मिळतील। प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढण्याची शक्यता असते, परंतु सिंगल डबल जे क्रिकेटमधील लाईफ लाईन वेंगुर्लेचे राहणारे सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर यांनी सांगितलं, जेव्हा मात्र तुम्ही एक एक धाव घेताना ती मात्र तुमच्या क्रिकेटमधील संजीवनी आहे, लाईफ लाईन। आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर एक एक धाव हा खेळाडूंचा श्वास बनला गेलाय, ऑक्सिजन बनला गेलाय। त्या ऑक्सिजनला मात्र कदाचित विसरलेत त्या एक एक धावेला। फलंदाज बाद होत आहेत, त्याचा फायदा मिळतोय ART टेंबोडी संघाला। टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। मिलिंदने मात्र खूप चांगलं यष्टीरक्षण केलंय। संघाची धावसंख्या स्थिरावली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 27च्या घरामध्ये। 27 नोव्हेंबर 2018 मध्ये जर आपण पाहिलं 2015 मध्ये पहिला गुलाबी पिंक चेंडू पडला गेला। पंचांकडे दाद आणि यस पंचांचा बोर्ड उंचावला। हे सर्व नाट्यमय थरार प्रवीण मात्र आपल्या डोळ्यासमोर पाहतोय। प्रवीणच्या माइंड मध्ये एकच कोणता फलंदाज या ठिकाणी येईल आणि मला फक्त सिंगल देईल काढून, परंतु या ठिकाणी पाहतायत 9 विकेट म्हणजे शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये। अशा प्रकारचा जेव्हा खेळ होतो ना तेव्हा विश्वचषकाची 200 धावांची मात्र भागीदारी, जी 200 धावांची खेळी मात्र ग्लेन मॅक्सवेलने केली होती ती मात्र आपण पाहावी। कारण एका साइडला मित्र कसा असावा तर पॅट कमिन्स सारखा। सुंदर गोलंदाजी, 9 विकेट 27 धावा मिळत, संघाची धावसंख्या 27। बॉल फेकून झाले ते 5। एकंदरीत मेडन ओट टाकण्याचा यावेळेला सिलसिला जारी राहील का तन्मयचा? ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग। आतापर्यंत APL चा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर 1 ओव्हर मेडन प्लस 4 विकेट विश्वास घरत, मॅन फ्रॉम सोनावे आणि पंकज मडवी। ज्या पद्धतीने आपण पाहत आहे सीझन 5 मध्ये, सीझन 2 मध्ये विश्वास घरत। थँक्यू व्हेरी मच कौस्तुभ। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27। 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। हलक्याशा हाताने जयप्रकाश पाटील 40+ क्रिकेट खेळतायत, पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना पाहायला मिळत आहेत। रबर बॉल क्रिकेट सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये खेळले, कळंब पासून तर सुरूची बीच वसईच्या मैदानापर्यंत पाहायला मिळाला। आणि विकेट मेडनवर एकदा जोरदार टाळ्या येतील ते तन्मयच्या गोलंदाजीसाठी। सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि यावेळेला आपण पाहतायत ॲप्रिशिएट